दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध अशी दावा संजय राऊतांनी केलाय। पवार काका पुतळा एकत्र येण्यावर राष्ट्रवादी 2 मतप्रवाह पाहायला मिळतात असा खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला। शिवाय एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये कम्युनिकेशन गॅप असून शिंदे आणि अजित पवारांमधूनही विस्तव जात नाही असंही राऊत यांनी म्हटलंय। आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात। शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात। आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात। आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही। तेव्हा ते म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं, जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो। प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे। उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही असं माझी माहिती आहे, तर अध्यक्ष बदलावा लागेल। मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे। केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल। प्रत्येकजण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, तसंच हे आहे। चला बघा, असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो ती तर आहेच। एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे। आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत, अजित पवार दुसऱ्या टोकाला आहेत आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी। तरी ती महायुती आहे, पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरेंच्या बरोबर असताना फार पक्का होता। आमच्याबरोबर त्यांचा संवाद फार चांगला होता। ते कोमात का गेले आहेत याचा तपास देवेंद्र फडणवीसांनी करावा। त्यांच्यातली संवाद क्षमता का संपली? अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता असं ते उद्धव साहेबांचं म्हणणं आहे। मग आता या संवादामध्ये मिठाचा खडा का पडतो आहे त्यांच्या सरकारमध्ये, याचा अर्थ सगळं आलबेल नाही, सगळं व्यवस्थित नाही।